तर मित्रांनो, बारामतीची वेळ पूर्ण झाली. म्हणजे त्यात एवढं सांगण्यासारखं होतं. म्हणलं आज सातारा टोटल कव्हर करायचा होता, पण टाइम कसा गेला हेच कळलं नाही आम्हाला. तर आज जवळपास भरपूर पॉइंट कव्हर करायचे ते. त्याच्यात बारामतीच्या वेळेला इतका टाइम गेलेलाच कळलं नाही. आता पुढचा स्टॉप आपला सज्जनगड. सज्जनगडावर किती टाइम जातोय तर माहित नाही. त्यानंतर आपली जेवणाची व्यवस्था पण करायची तिथे जाऊन. जेवण झाल्याच्या नंतर बघू, झाला सातारा कव्हर तर करू. चल. मित्रांनो, सज्जनगड चढायला सुरुवात केलेली आहे. आता थोडं वर चालत जावं लागणार आहे आपल्याला. बाकी तुम्हाला दाखवतो कसं कसं चालायचंय, कुठून जायचं चालत. व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी थोडे क्लिप काढू आपण. तर दिसतंय का तुम्हाला रोड पुढं? मी आणि शिव दोघं चाललोय. फायनली आपण सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचू. तर आता इथून पुढे जाऊ आणि किल्ल्याच्या अजून. ओके, चला. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सज्जनगडाचं महाद्वार. चला आता इथून पुढेची आपली कशी माहिती आहे काय सगळं जाणून घेऊया. इथं आपल्या समोर श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. इथं आपल्याला भोजनाची, जेवणाची, निवासाची, भक्तधाम हे सगळं आपल्याला इथं करता येतं. त्याचबरोबर इथं थोडेसे नैसर्गिक वातावरण आणि हे आपली विहीर आहे का तलाव हे मला माहित नाही, एक्झॅक्टली माहित नाही, पण असं काय विहीर आहे का? बर, ही मला वाटतं विहीर आहे आणि ही पूर्ण काळा पाषाणातलं मंदिर आहे. थोड्या वेळा आपण ह्याचं दर्शन पण करू. हॅलो, मे बी इथं पूर्णच आहे. हे शत्रूंवर म्हणजे लक्ष वेधण्यासाठी वरून इथून पाणी करायचं करत होते. इथून जर बघितलं म्हणजे आता हिवाळा असल्यामुळे जरा दुःख असं वाटतं, धुरे का धुके झाले. पण आम्ही कुठून आलोय ते सांगतो. चला दाखवतो. चला, आम्ही आलोय ती जी बस लागली आहे, बस दिसते का? ती जी बस दिसते ना, तिथं आम्ही गाडी पार्क केली आहे. तिथून असं चालत तिथं वर चालत आली. इथं आपलं मेन एंट्रन्स, इथं आलो आपण. तर चला आता आपण मारुतीरायांचं दर्शन घेऊया.
जेवण करायला आलो सज्जनगडावर जेवण करायला आलोय मी शिवम जेवण काय आलो सज्जनगडावर म्हणजे इथं महाप्रसाद मिळतो अरे आता जेवणाचा मेनू सांगतो जेवणाला लापशी भात आणि आमटी वाटतं हा शिवम खाऊन बघ रे कसं लागतं मी महाप्रसाद आहे किती असलं तरी ते चविष्टच लागणार आहे एक नंबर लागते चला मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतो आता मी तर मित्रांनो सज्जनगड आपण फिरून आलेलो आहोत आता लास्ट स्टॉप कारण आज लय उशीर झालाय एवढं सगळं कव्हर करता नाही आलं मला आता लास्ट स्टॉप आपला ठोसेघर धबधब्याला जायचो